मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मीरा ही निरूपाचं सारखंच मागे पुढे करत असते. तिला काय हवं नको ते देत असते. तर निरूपासुद्धा मुद्दाम होऊन तिच्याकडे सारखी काही ना काही आपली डिमांड करत असते, मागत असते. मला हे देन, मला ते दे. त्याचबरोबर तिचे पायसुद्धा चेपायला सांगते आणि पायाला मलमसुद्धा लावायला सांगते. तेव्हा मीरा आता थोडीशी वैतागलेलीच असते, कारण तिच्या हातामध्ये आज खूप मोठी कामाची संधी आलेली असते आणि हेच काम मला आज करायला मिळतंय की नाही हे तिला माहीतच नसतं. कारण निरूपाने हे दुखणं तर वाढून ठेवलंय, त्याचबरोबर आजीने शब्दसुद्धा दिलाय की काहीही झालं तरी माझी मान तू अशी उंच वर करायची आणि माझा अभिमान जपायचास. ज्या मैत्रिणीच्या नातवाचं बारसं आहे आणि डेकोरेशन तर तुलाच करावं लागणार आहे असं आजीने सांगितलेलं असतं. आणि तीच बिचारी ऑर्डर पूर्ण करण्यासाठी मीरा रात्रभर जागलेली असते आणि ऐन सकाळी जायचं तर निरूपाने हा घोळ घालून ठेवलेला असतो. त्यामुळेच आता मीराला सतत आजीचं ते बोलणं आठवू लागतं. आता हे सगळं आठवून देखील मीरा बिचारी आता पाण्याच्या पिशवीमध्ये आता गरम पाणी टाकते आणि निरूपाचे पाय शेकवू लागते. तर दुसरीकडे आता एका ठिकाणी देविका आणि त्याचबरोबर तिची मैत्रीण आलेल्या असतात. त्या दोघींनाही काहीही करून आता पैसे हवे असतात, खरं तर देविकाला, कारण तिला पैशांची खूप गरज असते. तो मॅनेजर एक मागे लागलेला असतो, त्याचबरोबर घराचा हप्तासुद्धा फेडायचा असतो. त्यानंतर त्या एका कंपनीबरोबर डील करतात. मग आता ही तुमच्यासाठी अगदी बेस्ट डील आहे असं त्या मॅनेजर तिथल्या म्हणतात. आता 17,50,000 रुपये देविकाला मिळणार असतात आणि त्या सगळ्या ॲग्रीमेंट पेपरवर तिला साईन करायला देखील सांगतात. तर देविकाचे हात अक्षरशः थरथर कापत असतात. मग आता देविका ही त्यावर साईन करण्यासाठी पेन हातात घेते. तेवढ्यातच आता लगेचच तिला निरूपाचा कॉल येतो. पाहते की निरूपाचाच कॉल आलाय. ती थोडी वैतागलेली असते, तरीही नाईलाजाने आता तिला कॉल रिसीव करावा लागतो. ती हळूच विचारते, काय झालं आई? त्यानंतर आता निरूपा ही विचारते, काय ग तुझं बोलणं झालं का तुझ्या बाबांबरोबर? तेव्हा इकडे देविका म्हणते, हो मी त्याच प्रयत्नात आहे, नका काळजी करू. त्यावेळी आता निरूपा म्हणते, बोल बाई बोल, कारण आजचा दिवस खूप चांगला आहे श्रावणातला, कारण सुट्टीसुद्धा आहे आणि मीराची तर मी खूप मजा घेतलीये. मी चांगलंच कामाला लावलंय तिला. तेव्हा देविका म्हणते, ठीक आहे ना, नो प्रॉब्लेम. त्यावेळी निरूपा म्हणते, अगं विचार तरी मी काय केलंय त्या मीराबरोबर आणि तिच्या बाबतीत काय काय झालंय ते. अगं मी खूप गंमत केली आहे तिची. तेव्हा देविका म्हणते, मी बोलते ना आई तुमच्याबरोबर नंतर. तर निरूपा आता मुद्दामहूनच म्हणते, अगं तू ऐक तर, खरंच तुला ना खूप मजा येईल ऐकल्यानंतर, असं म्हणून ती आता सगळा प्लॅन पुढे सांगू लागते की मीराच्या बाबतीमध्ये काय काय केलं. तिला आज डेकोरेशनच्या कामासाठी जायचं होतं, तर मी कशाप्रकारे पाय मुरगळण्याचं नाटक केलं आणि तिला इथे घरीच बसवलं. आपल्यासाठी ही आयती मोलकरीण आहे आणि ही जर कामासाठी सतत बाहेर गेली तर मग आपलं कसं होणार? आपल्यालाच राबावं लागेल, असं निरूपाचा प्लॅन असतो. आणि तोच ती देविकाला सांगू लागते की आज जर तिने ऑर्डर कंप्लीट केली नाही तर म्हातारीचा ओरडासुद्धा खावा लागेलच. त्याचबरोबर तिला डेकोरेशनची कामं अशी वेळेत न केल्यामुळे मिळणारसुद्धा नाही, तिचं नाव बदनाम होईल ना. तर आता देविका हे सगळं ऐकून जरा वैतागलेलीच असते आणि प्रणालीकडे, तिच्या मैत्रिणीकडे बघते. तर तिची मैत्रीण खुणावून तिला सांगते की दे ठेवून फोन. मग त्यानंतर देविका सगळं बोलणं ऐकून घेते आणि म्हणते, ओके आई, सगळं छान केलं हा, मी करते तुम्हाला नंतर फोन, असं म्हणून ती आता लगेचच निरूपाचा फोन ठेवते. त्यानंतर देविका आता क्लायंट आहे असं कारण सांगून लगेचच फोन ठेवते. तेव्हा निरूपा इकडे खुश होते आणि म्हणते, एकदा का हिच्या बापाशी ही बोलली आणि मग नंतर माझ्या डोक्यावरचं कर्ज फिटलं तर मी मोकळीच झाले आयुष्यभरातून. इकडे देविका ही आता एकदम शांतपणे बसलेली असते. तेव्हा ती मॅनेजर पुन्हा एकदा विचारते, सही करताय ना तुम्ही ॲग्रीमेंटवर? त्यावेळी आता देविका म्हणते, हो. कसा बसा ती घाबरतच पेन हातात घेते आणि लगेचच त्यावरती सही करू लागते. तेव्हा तिच्या मैत्रिणीला सुद्धा खूप वाईट वाटत असतं, कारण असं पार्लर दुसऱ्याच्या ताब्यात द्यायचं आणि आपण इथे फक्त नोकर म्हणून काम करायचं, हे देविकाला कधीही पटत नसतं. पार्लर म्हणजे तिचं स्वप्न असतं आणि तेच स्वप्न आज पैशांसाठी तिला दुसऱ्यांच्या ताब्यात द्यावं लागणार असतं. म्हणूनच ती थोडी नाराज असते. आता कशीबशी त्या पेपरवरती सही करून टाकते खरी, परंतु
तिच्या काळजाची धाकधूक मात्र वाढलेली असते. तेव्हा ती मॅनेजर विचारते, मी तुमची कॅश घेऊन येऊ का, आता सही तर झाली आहे. तेव्हा देविका म्हणते, हो या की घेऊन. इकडे मीरा आता किचनमध्ये पाणी गरम करत असते. तेवढ्यातच तिला सत्याचा आलेला कॉल ती पाहते आणि लगेचच त्याला कॉल बॅक करत असते. तर इकडे निरूपा एकदम व्यवस्थित रूममध्ये चालत असते आणि तिने तिच्या मैत्रिणीला म्हणजे पारूलासुद्धा कॉल केलेला असतो. तेव्हा मीराला कशाप्रकारे डेकोरेशनच्या कामाला मी जाऊ दिलं नाही हे सगळं काही निरूपा आता पारूला सांगत असते. तर दुसरीकडे सत्यासुद्धा कॉल रिसीव करत नसतो आणि म्हणूनच मीरा ही फोन पुन्हा कट करून टाकते. तर दुसरीकडे निरूपा ही पारूबरोबर फोनवर बोलत असताना म्हणते की हे बघ, त्या मीराच्या सासूला म्हणजे मला ना उठता येत नाही, बसता येत नाही, अक्षरशः काही करतासुद्धा येत नाही, सांग बरं आता, असं म्हणून ती इकडे तिकडे अशी उड्याच मारू लागते. मीराविषयी उगीचच खोटेपणा करत असते. त्याचवेळी मीरा आता गरम पाण्याची पिशवी घेऊन पुन्हा एकदा तेथे निरूपाच्या रूमजवळ येऊ लागते. इकडे आतमध्ये निरूपाला माहीतच नसतं मीरा तिच्या रूमकडे येत आहे म्हणून. निरूपा आपली अशीच आतमध्ये हसत खिदळत फोनवर बोलत असते. तेवढ्यातच आता दरवाजाजवळ मीरा आलेली असताना दरवाजा उघडणार तेवढ्यात आता सत्याचा तिला कॉल येतो. त्यामुळे निरूपाला समजतं की इथे बाहेर मीराचा फोन वाजतोय. मग मीरा आता पटकनच जरा सत्याबरोबर बोलण्यासाठी बाजूला जाते. तेव्हा आता इकडे निरूपा लगेचच बेडवर बसते आणि म्हणते, थांबा पारू, मी नंतर बोलते तुझ्याशी, चल चल चल, असं म्हणून ती आता फोन ठेवते. इकडे मीराने आता सत्याचा फायनली कॉल रिसीव केलेला असतो. तेव्हा सत्या विचारतो, ए मीरा, कसले ग तू हार बनवले होते, सांग ना डेकोरेशनसाठी. त्यावेळी आता मीरा म्हणते, हो थांबा, मी सांगते तुम्हाला काहीतरी. सत्या म्हणतो, तू तर एक नंबर हार बनवले असतील मला माहिती आहे, सांग ना कसले बनवले होते, असं सततच तो विचारू लागतो. तेव्हा मीरा सांगू लागते, हो ऐका ना. सत्या म्हणतो, अगं मला माहिती आहे तुझे हात किती पटापट चालतात आणि तू किती पटापट काम करते, ते असे झडझड तू हारसुद्धा बनवून टाकले असतील, मला खात्री आहे ना. तेव्हा मीरा म्हणते, अहो ऐका तर. त्यावेळी सत्या म्हणतो, अगं बरं मला सांग, 11 वाजेपर्यंत ते हार पोहोचवायचे होते, मग डिलेवरीचं कसं केलंस, पोहोचवले का ते तू हार. सत्या आता एका पाठोपाठ बोलतच असतो, मीराचं काही बोलणं ऐकून घेत नाही. त्यामुळे मीरा म्हणते, हो ऐका ना माझं, तुम्ही जरा थांबा हो, तुम्ही एक काम करा, घरी या बरं अगोदर, कारण मला ऑर्डरसुद्धा द्यायला जाता येणार नाही आहे, कारण सासूबाई या पडल्या आहेत. हे ऐकून सत्याला प्रचंड असा धक्का बसतो आणि त्याला निरूपापेक्षा या ऑर्डरची जास्त काळजी असते. तो विचारतो, काय ती निरूपा अशी कुठे धडपडायला गेली, ती कुठे बाहेर गेली होती का धडपडायला, की घरात कुठे धडपडली, असं म्हणून सत्या आता खूपच चिडलेला असतो. तेव्हा आता सत्या म्हणतो, अगं बोल ना पटकन मीरा, तू का काही बोलत नाही. तेव्हा ती सांगू लागते, अहो आतमध्ये मी फुलांची ऑर्डर इथे करत बसले होते आणि त्यावेळी काय झालं, सासूबाईंच्या ओरडण्याचा असा अचानक आवाज आला आणि मग मी धावत पळत गेले तर सासूबाई त्यांच्याच रूममध्ये पडल्या होत्या. फोनवर बोलत असतानाच निरूपाचा आवाज येतो की ग तू पटकन आतमध्ये ये ना, माझा पाय शेकवायचा आहे. तेव्हा मीरा आता म्हणते, अहो मी तुम्हाला नंतर कॉल करते हा, असं म्हणून ती फोन ठेवते आणि पटकनच निरूपाकडे धाव घेते. तर इकडे आता सत्याच्या मनात विचार येतो, ही निरूपा अचानक पडलीच कशी काय, नक्कीच काहीतरी गेम दिसतोय हिचा, असं म्हणून तो गाडीत बसतो आणि घराकडे यायला निघतो. तेव्हा इकडे आता मीरा एकदम टेन्शनमध्ये असते. गरम पाण्याने जरा निरूपाचा पायही शेकवत असते आणि विचारात असल्यामुळे एकाच ठिकाणी ती गरम पाण्याची पिशवी ठेवते तर निरूपाला जरा चटका बसत असतो. तेव्हा निरूपा मात्र रागातच तिच्याकडे बघते. तेव्हा मीरा मनात विचार करू लागते, आज आजीने मला एवढी मोठी ऑर्डर दिली होती आणि तीही मला पूर्ण करता आली नाही, मी कसं काम करणार जर हे घरात असं वातावरण असेल तर. आणि असं नेहमी माझ्यासोबतच का होतं, मी नवीन काहीतरी करायला जाते आणि माझ्यासोबत नेहमी अशा अडचणीच येतात. त्यानंतर निरूपा मोठ्याने ओरडू लागते, अगं भाजलं ना, ऑलरेडी माझा पाय तुटेन, तुला काही कळतं की नाही, असं म्हणून ती आता मीरावरच ओरडते. तेव्हा मीरा पटकन ती गरम पाण्याची पिशवी बाजूला घेते आणि सॉरी हां,
असं म्हणते. त्यावेळी निरूपा म्हणते, हे बघ बाई, तुला जर धड काही करायला जमत नसेल ना तर नको करू, मी माझं करेन कसं बसं. तेव्हा मीरा म्हणते, नाही हो, मी नीट करते ना व्यवस्थित. मग आता निरूपा सारखा पाय मागे मागे घेत असते. तेव्हा मीराला वाटतं जाऊ दे, बरं नसताना ना माणसाची चिडचिड ही होतेच, मी आपली शांतपणे करते, जाऊ दे. असं म्हणून मीरा निरूपाची माफी मागते आणि त्या पिशवीला एक साधासा रुमाल लावते आणि पुन्हा पाय तिचा शेकवू लागते. तेव्हा आता मीरा विचारते, काय हो, बरं वाटतंय का? तेव्हा निरूपा पुन्हा एकदा नाटक करत, नाही, मला बरं वाटतच नाही आहे, असं मोठ्या मोठ्याने म्हणते आणि ओरडत असते. तेव्हा निरूपा मनात विचार करत असते, एकतर हिने पाणी ना खूप गरम करून आणलंय आणि मला तर काहीच दुखत नाही आहे, त्यामुळे जबरदस्त असा चटका बसतोय मला. ती मोठ्या मोठ्याने जेव्हा ओरडत असते ना तेवढ्यातच पंकज धावत तेथे येतो आणि म्हणतो, काय झालं मम्मा, काय झालं? ती म्हणते, बघ ना, अरे मला केवढ्याने चटका बसतोय. तो मीरावरच दादागिरी करतो आणि म्हणतो, तुला काही कळतं की नाही ग, माझ्या मम्माला भाजतंय ना. त्यावेळी ती म्हणते, अरे बघ ना पंकज, पाण्याच्या पिशवीवर मी टॉवेल ठेवलाय असा जाड असा, आणि तरीही त्यांना भाजतंय, असं कसं? त्यांचा पाय व्यवस्थित शेकवायला नको का? त्यानंतर आता निरूपा म्हणते, अरे सांग ना तिला. तर मीरा म्हणते, पंकज अरे ऐक जरा. तेव्हा आता निरूपा पाय शेकवायला नाही म्हणत असते तर मीरा हो म्हणत असते, कारण आता निरूपाचा पाय लवकरात लवकर बरा व्हावा ना यासाठी. त्यानंतर आता पंकजचीच त्यामध्ये कोंडी होते, त्यामुळे तोच आपला गप्पा बसतो आणि मग नंतर निरूपाकडे पाहून तो हसतो. तेव्हा निरूपा आता रागातच त्याच्याकडे बघते आणि म्हणते, हिला इथून घालव की. तर मीरा स्वतःच आता काही वेळानंतर म्हणते की मी जाऊ का हो, जरा मला काम आहे. तेव्हा निरूपा म्हणते, नाही, तू इथून ना कुठेही जाऊ शकत नाही, इथे माझ्याजवळ तरी कोण आहे मला बघायला. मग आता निरूपाचा आवाज जरा वाढलेला असतो, तोच आवाज ती जरा कमी करते आणि म्हणते, काही नाही, मला जरा लागलंय ना, मग काय हवं नको ते कोण बघणार सांग बरं मीरा घरी. तेव्हा मीरा म्हणते, हा पंकज आहे ना, काय करायचं काय नाही हे मी त्याला सांगून जाते की. त्यानंतर मीरा म्हणते की पंकज करेल ना सगळं, तुम्ही असं का करताय? तेव्हा अगं त्याला इंटरव्ह्यूला जायचं आहे, तुला तर माहिती आहे ना त्याच्याकडे नोकरी नाही आहे, असं निरूपा अगदी शांतपणे तिला म्हणत असते. त्यावेळी आता हो मम्मा, मला इंटरव्ह्यूसाठी जायचे, असं पंकज आता खोटं बोलतो आणि मम्मा जाऊ का गं असं विचारतो. तेव्हा ती म्हणते, हो बबड्या जा की बाळा तू जा. असं म्हणून मीराला मुद्दाम होऊन तेथे ते दोघेही थांबवून ठेवतात. त्यानंतर आता निरूपा ही रडूनच म्हणते की मी तुला सुद्धा जाऊन दिलं असतं ग, पण माझाही नाईलाज आहे, मी आता काय करू सांग बरं. त्यावेळी मीरा म्हणते, काही हरकत नाही, करते ना हो मी सगळं. तेव्हा निरूपा म्हणते, खूप गुणाची आहे बाई तू. त्यानंतर आता निरूपा पुन्हा एकदा तिला ऑर्डर सोडते, ऐक ना, मला गरमागरम टॉमॅटो सूप पेवंसं वाटलं आहे, तू बनवतेस का गं? मीरा म्हणते, हो, एवढं अगोदर पाय शिकवते आणि मग बनवते. तेव्हा निरूपा म्हणते, हे अगोदर राहू देत, माझ्यासाठी गरमागरम टॉमॅटो सूपच बनव. मग मीरा ती पाण्याची पिशवी तेथेच ठेवते आणि किचनकडे जाते. निरूपा आता खूप हसते आणि लगेचच ती पिशवी बाजूला फेकते. इकडे मीरा ही टॉमॅटो सूप आता बनवतच असते. तेव्हा मीराला खूप वाईट वाटत असतं की डेकोरेशनच्या कामासाठी मी जाऊ शकले नाही, म्हणूनच ती मनोमन आता आजीची माफी मागते आणि म्हणते की आजीने मला एवढं काम दिलं तरीही मी ते करू शकले नाही, पण इथे सुद्धा मी माझं घरचं कर्तव्यच पार पाडत आहे ना. असं म्हणून ती आता विचार करते की आता त्या डेकोरेशनवाल्यांना सांगायला हवं की मी येऊ शकत नाही म्हणून. असं म्हणून ती त्यांना कॉल करत असते, परंतु ते कॉलच रिसीव करत नसतात. आणि मग नंतर म्हणते, आजीला तरी सांगते एकदा, म्हणजेच आजी त्यांच्या मैत्रिणीच्या कानावर घालतील. तेव्हा आता ती आजीला कॉल करते, परंतु आजीचा फोनसुद्धा लागत नसतो, म्हणून मीराला काय करावं हे सुचत नाही. तेव्हा मीरा अक्षरशः आता वैतागलेली असते. मग त्यानंतर ती फोनच ठेवून देते आणि म्हणते, मी कोणत्या तोंडाने आता आजीला सामोरी जाऊ, कारण आजीच्या मैत्रिणीच्या घरी एवढा बारशाचा कार्यक्रम असेल आणि तेथे हे डेकोरेशन नाही केलं तर त्यांना काय वाटेल मग. तेव्हा ती आता एका बाउलमध्ये सूप घेते आणि लगेचच निरूपाला द्यायला जाणार, तेवढ्यातच सत्या तिचा हात तेथे येऊन पकडतो. तेव्हा मीरा तो बाउल तसाच तेथे ठेवते आणि पटकन सत्याला मिठी मारून खूप रडते. तेव्हा सत्याला मीराच्या मनातील ते दुःख समजतं की मीराला सुद्धा मला हातभार लावायचा आहे,
थोडा का होईना, परंतु ही निरूपा एकदम कारस्थान करून मीराला बाहेरच जाऊ देत नाहीये. त्यात मीराच्या आवडीचं काम म्हणजे डेकोरेशनचं काम होतं. आता तिला हे करता येणार नाही फक्त निरूपामुळे, हे सत्याच्या मनात असतंच. तेव्हा मीरा रडतच म्हणते, बघा की अहो आजींनी एवढी ऑर्डर आणून दिली पण मला जाता सुद्धा नाही आलं. तेव्हा सत्याच्या डोळ्यात सुद्धा मीराच्या या बोलण्यामुळे पाणी असतं. तो म्हणतो, शांत हो धूमकेतू, शांत हो. तो म्हणतो, हे असं असतंय बघ तुझं. अगं जरा डोसकं वापरून कोणती गोष्ट तू करतच नाहीये. अगं त्या बापाच्या बायकोला ना काही सुद्धा झालेलं नाहीये. तेव्हा मीरा विचारते, गप्प बसा हो. तुम्ही दरवेळी बोलताना तेव्हा मी काही बोलत नाही, पण त्यांना यावेळी खरंच लागले. कारण जेव्हा मी आतमध्ये गेले ना तेव्हा त्या अगदी कळवळत होत्या. अहो मीच त्यांचा हात पकडला आणि त्यांना असं पलंगावर झोपवलं. त्यांना तर साधा पाय सुद्धा खाली टेकावता सुद्धा येत नव्हता. तेव्हा सत्य म्हणतो, बरं तुझं मी ऐकतो, पण तू स्वतः पडताना त्या निरूपाला पाहिलं का? मीरा म्हणते, मी कसं पाहणार हो, मी इकडे होते माझ्या रूममध्ये. तेव्हा सत्या विचारतो, मग ती एकदा तरी म्हटली का आपण डॉक्टरांकडे जाऊ? मीरा म्हणते, नाही ना. तेव्हा तो आता विचारतो, तू खोलीत जाण्या अगोदर ती कळवळत होती का? वैतागूनच मग मीरा म्हणते, मला नाही माहीत हो एवढं सगळं. तेव्हा मग तू खोलीत गेल्यानंतर ती कळवळायला लागली असंच ना? तेव्हा मीरा म्हणते, असं का करताय हो तुम्ही? जेव्हा मी आतमध्ये जाणार तेव्हाच हे सगळं बघणार ना. त्यावेळी सत्या म्हणतो, मग तुला कळतंय का अगं धूमकेतू, जेव्हा तू आतमध्ये गेली तेव्हाच ती कळवळायला लागली आणि तेव्हाच तिला अगदी बोंबलायचं सुचलं. त्यावरती आता मीरा म्हणते, नका ना तुम्ही असं काहीतरी बोलू प्लीज. मला सांगा आता त्यांना किती दुखतंय हे आपल्याला तरी काय माहीत. अहो त्यांना खरंच लागले आणि मला सांगा, खोटं बोलण्यासाठी कोण कशाला एवढा स्वतःला असा त्रास करून घेईल. पण आता बरोबर सत्याने निरूपाचा हा डाव ओळखलेला असतो की तिच्या मनात काय आहे आणि ती किती खोटेपणा करते. तेव्हा सत्या सांगतो, धूमकेतू तू ना खरंच खूप भोळी आहे. तुला ना काही गोष्टी निरूपाच्या कळतच नाही. अगं ती ना तुझ्या चांगुलपणाचा ना फायदा घेते आहे आणि तुला आजीने दिलेली ऑर्डर नाही करायला जमली पाहिजे आणि म्हणूनच ती ही सगळी नाटकं करायला लागली. पण धूमकेतू तुला विश्वास बसत नसेल, परंतु हा सत्या आता सत्यागिरी वापरून तिचं नाटक कसं तुझ्यासमोर उघड करतो ना ते बघतच राहा. इकडे निरूपा मस्तपैकी पाय हलवत गाणं गुणगुणत असते. तिचा पाय अगदी व्यवस्थित असतो. मग मीरा तिथे येताच लगेचच ती आरडोरडू लागते आणि आई आई गो पाय गेला गो असं मीराला सांगते. मग मीरा आता काही प्रत्युत्तर न देता लगेचच तिच्या हातात देते आणि तिला सूप प्यायला सांगते. तेव्हा निरूपा अगदी मस्तपैकी असा सूप पिऊ लागते. तर मीरा आता तिथे तिच्या पायाकडे अगदी निरखून पाहत असते. आता नेमकं निरूपाचं लक्ष तिच्याकडे जातं आणि ती घाबरतच विचार करते, बापरे ही अशी का निरखून बघत असेल बरं? असं म्हणून ती पुन्हा एकदा ओरडते, माझा पाय खूप दुखतोय असं म्हणते. तेव्हा निरूपा विचारते, काय ग मीरा काय झालं, बोल ना पटकन. मग मीरा विचारते, तुमच्या त्या डाव्या पायातून कळ येत होती, मग अशी तोच मी शेकवत होते, मग अचानक असा उजवा पाय तुम्ही धरून का बसलात? तेव्हा निरूपा म्हणते, हो येत होती ना मगाशी, मग या पायावर दाब पडला उजव्या, मग त्यामुळे काय झालं की या पायाला सुद्धा खूप त्रास होऊ लागला. बरं घे हे बघ हाताला सुद्धा कळ येते, मला काही तो बाऊल पकडता वगैरे येत नाही, बस झालं मला हे सूप आता. असं म्हणून ते आता बाऊल तिच्याकडे देऊन टाकते. मग त्यानंतर भोळेपणाने मीरा पुन्हा एकदा तिच्यावर विश्वास ठेवते आणि म्हणते, खरंच सासूबाईंचं ना दुखत असेल, त्याशिवाय त्या एवढ्या मोठ्याने ओरडायच्या नाहीत, कारण यांना ना सतत कुणावर ना कुणावर असा डाऊट येत राहतो. सासूबाईंवर तर खरंच येतच राहतो. त्यानंतर निरूपा म्हणते, अगं जा ना बाहेर आता, ते अगोदर किचनमध्ये ठेवून ये आणि मग माझं हात चेप. मीरा हो म्हणते. त्यानंतर मीरा किचनकडे जेव्हा तो बाऊल ठेवण्यासाठी जाते तेव्हा मात्र निरूपा एकदम रिलॅक्स होते आणि मीरा येताच दुखण्याचं नाटक करते. तेव्हा निरूपा आता म्हणते की मीरा तुझ्या हातात जादू आहे हा, आता 2 मिनटं लाईट बंद कर ना ग जरा, तेच मी आरामसुद्धा मग करते. मीरा आता तिला व्यवस्थित शांतपणे झोपवते. रूममधील लाईटसुद्धा लगेचच बंद करते आणि त्यानंतर तेथे स्वतः बसून निरूपाचे पाय पुन्हा एकदा चेपू लागते. आता पाय चेपल्यानंतर इकडे निरूपाला खूप छान वाटतं आणि अगदी तिला गाढ झोप लागते. इकडे मीराला सुद्धा आता थकल्यामुळे आळसच येत असतो आणि ती सुद्धा अगदी जांभया देऊ लागते आणि तशीच बेडवरती डोकं टेकवते आणि एका हाताने तिचे पाय पुन्हा एकदा चेपते. तेव्हा आता मीराला सुद्धा आता काही वेळानंतर झोप लागते.
तर आता नेमकाच सत्य आता मास्क लावून तेथे येतो. पूर्णपणे अंधार असल्यामुळे कुणाला काही लवकर समजत नाही. तो आतमध्ये येऊन डोकावतो तर तेथे निरूपा आणि मीरा शांतपणे झोपलेल्या असतात. तेव्हा सत्याच्या हातात एक चाकू असतो आणि तो असा समोर पकडतो आणि निरूपा जवळ जातो. आता मास्क लावल्यामुळे निरूपाला सुद्धा समजणार नसतं की हा सत्य आहे म्हणून. त्यानंतर तो अगदी निरूपाच्या जवळ जातो आणि हळूच म्हणतो, ए निरूपा, तुझा खेळ ना आता खल्लास, असं म्हणून तो मोठ्या मोठ्याने हसतो. त्याच वेळी आता निरूपा खूप घाबरते. माहीत सुद्धा नसतं की तो सत्य आहे. तिला वाटतं एखादा चोरच असेल. तेव्हा आता सत्याने अगदी चाकू तिच्या गळ्याजवळच नेलेला असतो. आता ती खूप मोठ्याने ओरडते. मीरा आता लगेचच उठते. तेव्हा ती लगेचच आता झोपेतून उठते आणि अगदी थया त्या बेडवर नाचू लागते. तेव्हा ते पाहून आता सत्या मोठ्या मोठ्याने हसू लागतो आणि मीराची सुद्धा अक्षरशः धांदलच उडते, कारण तिला माहीत सुद्धा नसतं हे सगळं काही इथे होतंय. आता निरूपाचा पाय अगदी व्यवस्थित ठणठणीत असतो हे मीराला समजलेलं असतं आणि ती घाबरूनच तेथे आपली मोठ्या मोठ्याने ओरडू लागते. तेव्हा सत्या पुन्हा बोर्डजवळ जातो आणि लगेचच लाईट ऑन करतो. तर निरूपाला अगदी व्यवस्थित उठता आल्यामुळे आणि अगदी तिचा पाय व्यवस्थित असल्यामुळे इकडे मीरालाच प्रचंड असा धक्का बसतो. तर सत्या खूपच रागात निरूपाकडे बघतो, कारण फायनली आता सत्याने सत्यागिरी करून बरोबर निरूपाचं भांड मीरासमोर फोडलेलं असतं. त्यानंतर सत्या मीराला आता डोळा मारतो तर मीरा निरूपाकडे रागातच बघते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सत्या निरूपाला जाब विचारतो की हे कशासाठी केलं तू. तेव्हा या डमल पनवतीला डेकोरेशनची ऑर्डर मिळाली आणि त्यामुळे मला ती तिला पूर्ण करू द्यायची नव्हती आणि म्हणूनच मी हे नाटक केल्याचं निरूपा सांगते. आणि तिने जर ही ऑर्डर पूर्ण केली ना तर म्हातारीची कॉलर टाईट होणार आणि तुला दागिने घ्यायला मीरा सुद्धा मदत करणार. पण आता हे कसं होणार, कारण वेळ तर निघून गेली, असं म्हणून ती मोठ्या मोठ्याने सत्य आणि मीरावर हसते. तेव्हा त्या दोघांनाही निरूपाचा खूप राग येतो. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.